मित्रांनो, नोंदणी आणि नूतनीकरणाची पावती काढण्याची पद्धत आता बदललेली आहे। मंडळाने आपल्या साइटवरती छोटासा बदल केलेला आहे। त्यानुसार आता नोंदणी आणि नूतनीकरण पावती आपल्याला काढावी लागणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण स्क्रीनवरती जाऊया। गेली 8 वर्ष कामगार विभागामध्ये काम केलेलं असल्यामुळे कामगारांच्या योजनाशी संबंधित योग्य ते तांत्रिक माहिती आणि आवश्यक तेवढेच कागदपत्र आपण या व्हिडिओमधून देत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा भविष्यात येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन फ्री मध्ये मिळून जाईल। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बऱ्याच दिवसापासून नोंदणी आणि नूतनीकरण यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, परंतु मंडळाकडून जेव्हापासून 1 रुपयाची पावती बंद करण्यात आलेली आहे तेव्हापासून पावती निघणे हा पर्याय बंद झालेला आहे। मित्रांनो, आपल्याला काय करावं लागणार आहे तर नवीन मंडळाने साइट मध्ये थोडेसे बदल केलेले आहेत आणि त्यानुसार आता आपल्याला नोंदणी आणि नूतनीकरण यांची पावती काढता येणार आहे। त्याचबरोबर मंडळाने त्या ठिकाणी कार्ड ज्यांना भेटले नाही त्यांना सुद्धा कशा प्रकारे कार्ड घ्यायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे। तर या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला आपण स्क्रीनवरती जाऊया। मित्रांनो, पावती काढण्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे कामगार विभागाच्या mahabocw.in या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईट वरती आल्यानंतर उजव्या बाजूला प्रोफाइल ऑप्शन दिसेल आपल्याला। या ठिकाणी त्या प्रोफाइल ऑप्शन मध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर ज्याचं लेबर कार्ड आहे त्यांचा टाकायचा आहे। त्यानंतर पुढे आपल्याला प्रोसीड टू फॉर्म हे बटन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी प्राप्त होणार आहे। ओटीपी प्राप्त झालेला ओटीपी आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे। टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओटीपी, मी आता या ठिकाणी ओटीपी आलेला आहे तो व्हॅलिडेट करून घेतो आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। त्या ठिकाणी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रोफाइल त्या ठिकाणी ओपन झालेली दिसेल। त्या प्रोफाइल मध्ये तुमचा फोटो, तुमची डिटेल्स, सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर बघा एक ऑप्शन दिसत आहे सर्वात शेवटी, एक्नॉलेजमेंट डिटेल्स अशा प्रकारचं हे ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर थोड्या वेळासाठी प्रोसीड होईल आणि प्रोसीड झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची पावती स्क्रीनवरती दिसणार आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी मी प्रोसीड केलेला आहे। अशा प्रकारे पावती आहे। तुमचं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, त्याचबरोबर काही QR कोड आहे तो मंडळाचा त्या ठिकाणी दिसणार आहे। खाली लिहिलेला आहे जिल्हा तालुका सुविधा केंद्रात ही पावती सादर करून आपले ओळखपत्र प्राप्त करून घ्यावी। प्रिंट एक्नॉलेजमेंट याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची पावती मिळणार आहे। ही पावती घेऊन जवळच्या जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि गेल्यानंतर त्या ठिकाणाहून तुम्हाला लेबर कार्ड आणि पावती ही प्राप्त करून घ्यायची आहे। परंतु मित्रांनो, मंडळाकडून अशा प्रकारे कुठलीही अपडेट नाही की सध्या घडीला लेबर कार्ड हे तुम्हाला तालुका केंद्रावरून मिळणार आहे। त्यामुळे मंडळाचा हा निर्णय सध्या तरी तालुका केंद्रावरून लेबर कार्ड मिळणार आहे का नाही याबद्दल अपडेट अजून आलेली नाही। परंतु मित्रांनो, जिल्हा कार्यालयाला नक्कीच तुम्हाला मिळू शकतात। त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा कार्यालयाला जाऊन हे लेबर कार्ड प्राप्त करून घेता येईल। त्याचबरोबर मित्रांनो, काही अडचण आली तर व्हिडिओच्या कमेंट मध्ये कमेंट करा, त्या ठिकाणी तुम्हाला नक्की माहिती देण्यात येणार आहे। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी योजना कट्टा हे चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद, पुन्हा भेटू। जय हिंद, जय भारत।